जल जीवन मिशनच्या कामासाठी सरपंच संघटनेचे पुष्पा स्टाईल आंदोलन। जल जीवन मिशन योजनेचे काम 3 वर्ष होऊनही पूर्ण झाले नाही। यामुळे आर्णी तालुक्यातील सरपंच संघटनेने यवतमाळ जिल्हा परिषद समोर पुष्पा स्टाईल आंदोलन सुरू केले आहे। सरपंचांनी पुष्पा स्टाईल साडी परिधान करून उपोषण सुरू केले आहे। अधिवेशन सुरू असताना उपोषणाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे। 3 वर्षापासून जल जीवन मिशनचे काम आमच्या गावात थांबलेले आहे। आम्ही वारंवार निवेदन दिले, पण जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग किंवा सीओ साहेबा जिल्हा परिषदला कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही। म्हणून आम्ही इथे महिला वर्गातर्फे साडी घालून पुष्पा स्टाईल आंदोलन करत आहे। कारण आमच्या गावाच्या महिला इथे येऊ शकत नाही, कारण ते आले तर आमचं प्रतिनिधित्व करण्याचं काही कारण नाही। म्हणून आम्ही स्वतः साडी घालून पाणी टंचाईचा एक निषेध म्हणून इथं बसलेले आहोत। एकीकडे लक्ष वेधण्यासाठीच आम्ही अनोखा आंदोलन छेडलेलं आहे। कारण एक संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमधील एक सरपंच आहे मंगेशजी साबळे, यांनी पण असंच आंदोलन केले होते। त्यांच्या आंदोलनाला यश आलं होतं। मग काही वाढीव म्हणून आम्ही पुष्पा स्टाईल म्हणून आंदोलनानं पूर्ण सरपंच संघटना आर्णी तालुका सरपंच इथं आम्ही उपस्थित झालेलो आहे आणि उपोषण आमचं आमरण झालं आहे। काय नाव तुमचं? माझं नाव रवींद्र बाबाराव राठोड, सरपंच किनी, तालुका अध्यक्ष सरपंच संघटना आर्णी। पाहण्याचा दृष्टिकोन असा आहे की केंद्र शासनाने सगळ्यात मोठी योजना ही महाराष्ट्रात राबवलेली आहेत, परंतु काही कॉन्ट्रॅक्टदारांच्या वतीनं हे कामं अर्धवट झालेली आहेत। आरे बिले काढून सुद्धा कामं अर्धवट केलेले आहेत। विहिरी अपूर्ण केलेल्या आहेत, पाईपलाईन अपूर्ण केलेले आहे, पाण्याची टाकी झालेली नाही। आज पावसाळा खूप कमी झाल्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात पाण्याची भीषण टंचाई पाहायला मिळत आहे। त्या दृष्टिकोनातून आमच्या गावाला खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई असल्यामुळे या पुष्पा स्टाईलला आम्ही इथं आमरण उपोषणाला बसलेलो आहे। मागण्या पूर्ण न झाल्यास काय आम्ही असंच आमरण उपोषणाला बसून राहू। काय नाव तुमचं? मंगेश चव्हाण, सरपंच नाही यरमलेटी। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा। नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी।